नमस्कार, मैं नीमचंद राउत वाड़ी न्यूज़ बुलेटिन में आप सभी का स्वागत करता हूँ। आइए जानते हैं आज की विशेष खबर। वाड़ी में लगभग 50 से 55 तथा लावा एरला फेटरी दौलामिट्टी ग्रामीण क्षेत्र में लगभग 55 से 60% मतदान होने का अनुमान है। शुक्रवार को लोकसभा के रामटेक निर्वाचन क्षेत्र के लिए मतदान सुबह 7 बजे वाड़ी सर डिफेंस सोनेगांव दौलामिट्टी लावा फेटरी लावा आदि ग्रामीण क्षेत्र में प्रारंभ हुआ। 7 बजे के पूर्व ही राजकीय पक्षों द्वारा नियुक्त किए गए चुनाव प्रतिनिधि प्रत्येक मतदान कक्ष में उपस्थित नजर आए। उनके उपस्थिति में केंद्राध्यक्ष द्वारा ईवीएम मशीन का प्रत्याशित दिखाकर ईवीएम मशीन को सील किया गया। पश्चात 7 बजे से मतदान प्रक्रिया को प्रारंभ हुआ। वह धीमी गति से चलता रहा। दोपहर 12 बजे तक वाड़ी के लगभग सभी मतदान केंद्र पर 30 से 35% मतदान संपन्न हुआ था। वाड़ी के विश्वनाथ बाबा हाईस्कूल, जिला परिषद शाला वाड़ी, टेकड़ी वाड़ी जिला परिषद के मतदान केंद्र पर जहां कुछ भीड़ नजर आ रही थी, वहीं जिंदल पब्लिक स्कूल, शीलादेवी पब्लिक स्कूल, लोकमान्य तिलक स्कूल, इंद्रायणी नगर, प्रबोधनकार ठाकरे शाला मतदान केंद्र पर धीमी गति से मतदान देखा गया। कहीं से मशीन बंद पड़ने की या गड़बड़ी की कोई शिकायत नजर नहीं आई। सुरक्षा की दृष्टि से सुरक्षा का समुचित बंदोबस्त नजर आया। मतदान समाप्ति पश्चात लगभग सभी मतदान केंद्रों पर 50 से 55% मतदान होने की जानकारी प्राप्त हुई, जिससे प्रशासन द्वारा 75% मतदान निर्धारण का लक्ष्य पूरा नहीं हो पाया। दूसरी ओर राजकीय पक्ष के प्रतिनिधियों के मतोनुसार तेज धूप मतदान सूची में मतदाताओं के नाम निवासी क्षेत्र को छोड़कर अन्य क्षेत्र में शामिल होना, उत्साह की कमी आदि बताया। मतदान समाप्ति पश्चात दत्तावाड़ी क्षेत्र में कांग्रेस शाखा शिवसेना महाविकास आघाड़ी के रामटेक निर्वाचन क्षेत्र के उम्मीदवार श्याम कुमार बर्वे पहुंचे। महाविकास आघाड़ी के जानकारी केंद्र पर उपस्थित सभी पदाधिकारियों से जानकारी हासिल कर सहकार्य के लिए आभार जताया तथा दिन भर के दौरे के आधार पर उन्होंने बताया कि भाजपा मोदी सरकार के कार्यप्रणाली व झूठे वादे, महंगाई, बेरोजगारी, कृषि समस्याओं से नागरिक, किसान, युवा त्रस्त व आक्रोशित है। यही आक्रोश उन्होंने मतपेटी के माध्यम से व्यक्त करने से 100% जीत का पूरा भरोसा व्यक्त किया। वाड़ी ग्रामीण क्षेत्र, सोनेगांव डिफेंस, लावा दौलामिट्टी, लावा फेटरी ग्रामीण क्षेत्र में लगभग 55 से 60% मतदान का प्राथमिक अनुमान है। इसी के साथ साथ 18 वर्ष की आयु के नए मतदाताओं के पंजीकरण का एक प्रभावी कार्यक्रम लागू किया गया। मतदाता सूची के जिसके अनुसार नए मतदाताओं को मतदान करने का अवसर मिला, उनसे सभी पार्टी के पदाधिकारी व आम नागरिकों से खास बातचीत की गई। मी फर्स्ट टाइम आता वोट दिलेला आहे, तर छान वाटतं आहे की मला माझं अधिकार मिळालं, पहिलं वोट मिळालं आणि करून आले मी वोट। थँक्यू। मी श्रद्धा वासनिक, हे माझं पहिलं मतदान आहे आणि मी माझं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे। हमको वोट करके बहुत अच्छा लगा है और हमने जो वोट किया मोदी की गारंटी पे किया है और अब की बार भी मोदी ही आएगा। 400 प्लस बोले तो 400 प्लस। रामटेक लोकसभा में महाविकास आघाड़ी ये नंबर 1 पे रहेंगी और महाविकास आघाड़ी पूरे ग्राउंड पर जाकर काम कर रही है। महाविकास आघाड़ी का आपको आने वाले समय में महाराष्ट्र में कम से कम 35 सीटें महाविकास आघाड़ी चुनकर आएंगे। लोकांचं काय, कोणत्या आधारावर लोकांनी मतदान केलं असं तुम्हाला आठवतं? मागील 10 वर्षापासून जे आश्वासनावर सरकार चालवलं आहे मोदी साहेबांनी आणि ते आश्वासन सर्व फुल ठरले, ते लोकांच्या लक्षात आलं। एक चान्स म्हटलं त्यांनी, पुन्हा लोकांनी दोन चान्स दिलं आणि त्यानंतर आज परिस्थिती आपण स्वतः बघत आहे आणि ते लोकांच्या सर्व लक्षात आलं। फक्त मीडिया यांनी लपून ठेवलेलं मोदीजीला। बाकी ग्रामीण भागात म्हणा, शहरी भागात म्हणा, लोक त्रस्त झालेले आहे सरकारपासून। सरकारच्या विरोधात कौल आहे हे निश्चितच आहे। निश्चितच आपल्याला आकडा देऊन आणि मोठा आकडा राहील आमच्यावाला, याच्यात काही शंका नाही मला। आज ऊन खूप होती आणि ऊन असताना पण लोकांच्या रांगा बूथवर होत्या, आणि तेवढा कडक उन्हामध्ये पण लोकांचा रोष सरकारवर आहे हे लक्षात आलं। आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून माझ्यावर जो प्रेम दाखवला लोकांनी, तो एक विशेष करून मला जाणवला का म्हातारे लोक, युवा वर्ग, महिला वर्ग हे सर्व उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये रांगा लावूनसाठी उभे होत्या। त्याबद्दल मी त्यांच्या जेवढं धन्यवाद केले तेवढं कमी आहे। विजयानंतर सर्वात अगोदर सर्व लोकसभेची पुन्हा चाचपणी करणे, कुठे जे समस्या आहे त्या समस्येला चालना देऊन त्यांच्या सोडवण्याचा प्रयत्न करणे। खूप चांगला प्रतिसाद नागरिकांकडून आम्हाला मिळालेला आहे। गेल्या 10 वर्षापासून वाडी नगर परिषदमध्ये भाजपचा आमदार आहे, त्यांच्या माध्यमात काहीच कामं झालेले नाही आहे भाजप सरकारचे आणि वाडी नगर परिषदची जनता ही खूप त्रसलेली होती। त्यामुळे पर्यायी म्हणून त्यांना यावेळेस काँग्रेसला मतदान करायचं होतं आणि त्यांनी खूप चांगल्या प्रमाणात मतदान केलेलं आहे। आज या ठिकाणी जे लोकांची जे 10 वर्ष पिढवणूक झालेली आहे, त्या पिढवणुकीचा बदला म्हणून आज लोकांनी भाजपच्या जे विरोधात म्हणून आम्हाला काँग्रेसला चांगला उमदा प्रतिसाद दिलेला। सामान्य नागरिक म्हणून तुम्ही कसं बघता, तुम्हाला काय प्रतिसाद आला? मी रोज 10-15
लोकांना, माझ्या नातेवाईकांना, मित्रमंडळीला, माझे स्नेही असतील, जे कोणी समाज बांधव असतील, त्यांनी सांगितलं श्यामकुमारजी बर्वे हे आघाडीवर आहे आणि विशेषतः शेतकरी वर्ग जो ग्रामीणमधला जो आहे हा मोदी सरकारवरती भयंकर नाराज आहे. आम्हाला यावेळेला बदल करणे हे काळाची गरज आहे. वाडी भागामध्ये भाजप शिवसेनेच्या उमेदवारासाठी या भागातील माजी नगरसेविका कल्पना सखदेव या सकाळपासून कार्यरत होत्या. काय प्रतिसाद त्यांच्या उमेदवाराच्या दृष्टीने त्यांना दिसून आला? प्रतिसाद म्हणजे लोकांचा प्रतिसाद तसा चांगलाच मिळाला, पण प्रश्न असा आहे की एप्रिल महिना थोडा कडाक्याची ऊन आहे, त्यामुळे थोडं लोक जरा हळूहळू निघाले आणि मतदानाची टक्केवारी कमी झाली. तशी लोकसभामध्ये मतदानाची टक्केवारी 50-50च्या दरम्यानच राहते, म्हणजे मागल्या वेळीसारखीच मतदान झालं यावेळी. पण फक्त उन्हामुळे लोकांनी जरा कमी मतदान केल्यासारखं असं मला वाटतं. तरी पण आम्ही लोकांनी, म्हणजे महायुतीचा उमेदवार होता, यासाठी सर्वजणांनी खूप परिश्रम घेतले. जे लोक आले नाहीत त्यांना आम्ही फोन केले, ते लोक मतदानाला आले. आणि प्रश्न फक्त एवढाच आहे की यावेळेला मेन म्हणजे EVM मशीन वगैरे कुठल्या, म्हणजे माझ्या तरी परिसरातल्या बंद पडल्या बा, काही वेळ मतदान थांबावं लागलं, अशी वगैरे प्रक्रिया यावेळेला झाली नाही. सर्व अगदी सुरळीत शांततेने. आणि वाडीमध्ये नेहमीचं एक हे आहे की वाडीमध्ये मतदान हे खूप शांत प्रमाणामध्ये चालत असते, शांततेत पार पडत असते. विजयाच्या दृष्टीने तर 70% मला खात्रीच आहे की आमचे जे महायुतीचे उमेदवार आहे ते 70% तर निवडूनच येतील.